नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी हिंदी योग भारती यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण लगोपाठ एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पहिला धडा आहे निरालाबाई याची संपूर्ण प्रश्न उत्तरे याच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पहिला आहे आकलन। क्वेश्चन नंबर पहिला है आकलन। लेखिका के पास रखे 300 रुपये इस प्रकार समाप्त हो गए। आपल्याला जे उत्तर लिहायचं आहे, त्याच्याकडे जे 300 रुपये होते ते कसे खर्च झाले ते आपलं उत्तर लिहायचं आहे। किसी विद्यार्थी का परीक्षा शुल्क देने के लिए 50 रुपये लिए। दूसरा, किसी साप्ताहिक मित्र को देने के लिए 60 रुपये दिए गए। तांगे वाले की माँ को मनी ऑर्डर करने के लिए 40 रुपये दिए। आणि लास्ट आहे दिवंगत मित्र की भरती जी के वह के लिए 100 रुपये लिए। तिसरे दिन जमा पैसे समाप्त। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे त्याच्यातलाच, अतिथि की सुविधा हेतु निराले जी के ये चीज़ें लाई थी। क्या चीज़ें लाई थी? देखो, नया घड़ा खरीद कर लाए, उसमें गंगा जल भर लाया, धोती आणि चादर। ओके। त्यानंतर शब्दसंपदामध्ये पहिला आहे प्रहरचा समानार्थी शब्द काय? द्वारपाल। दुसरा आहे अतिथीचा समानार्थी शब्द आहे मेहमान। निम्न शब्दों के समानार्थी शब्द लिखिए। पाहत आहोत आपण, प्रयास म्हणजे प्रयत्न, आपलं उत्तर पाहता येत आहे। त्यानंतर स्मृतीचा समानार्थी शब्द आहे याद। पुढे आहे अभिव्यक्ति। भाई बहन का रिश्ता अनूठा होता है, इस विषय पर अपना मत लिखिए। मित्रांनो, इथे स्वतःच्या विचारांमध्ये आपलं उत्तर लिहायचं आहे, स्वतःचे विचार लिहायचं आहे। कशा प्रकारे भाई बहन का रिश्ता होता है आपको यहाँ लिखना है। त्यानंतर दुसरा है, सभी का आदर पात्र बनाने के लिए व्यक्ति का सहृदयी और संस्कारशील होना आवश्यक है, इस कथन पर अपने विचार लिखिए। मित्रांनो, स्वतःच्या उच्चारामध्ये इथं लिहायचं आहे, मी देखील लिहिलेलं आहे, आपण पाहू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता किंवा याची PDF लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तिसरा आहे निराला जी की चारित्रिक विशेषताएं लिखिए। आपलं उत्तर पाहायला मिळते, खूप मोठं उत्तर आहे, मी वाचून दाखवू शकत नाही मित्रांनो, आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। त्यानंतर पुढचं आहे निराला जी का आतिथ्य भाव स्पष्ट कीजिए। त्याचं देखील उत्तर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे साहित्य संबंधित ज्ञान। क्वेश्चन नंबर 1 आहे, आपण पाहू शकता, निराला जी का मूल नाम तर सूर्यकांत त्रिपाठी। हे 1 मार्कासाठी पेपरला विचारलं जाते, त्यामुळे नक्कीच लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा। त्यानंतर साहित्य संबंधित ज्ञानमधला दुसरा प्रश्न आहे, पाहुयात आपण, हिंदी के कुछ आलोचकों द्वारा महादेवी वर्मा को दी गई उपाधि तर आधुनिक मीरा, हे एक महत्त्वाचं आहे। त्यानंतर पुढचं पहा, मित्रांनो, आपण जे काही प्रश्न होते सर्व प्रश्न अभ्यासलेले आहेत। जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटल्यास तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी जरूर त्यावरती उपाय व तुमचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।